हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बनवणार आहोत किनोवाची खिचडी. त्यासाठी मी बटरमध्ये जरासं कांदा, अजून गाजर, शिमला मिरची आणि कोबी टाकून घेतलेली आहे आणि ते छान प्रकारे सॉते करून घेतलेलं आहे. तुम्ही नीट व्यवस्थित ते शिजवू द्या आणि जेव्हा कांदा आपला व्यवस्थित ब्राऊन कलरचा होऊन जाईल त्यानंतर मग आपल्याला हळूहळू त्यामध्ये आपले जे मसाले आहेत नॉर्मल म्हणजे हळद, लाल तिखट हे सगळं ॲड करायचं आहे आणि त्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित प्रकारे असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाका, कारण की आपण तेल जास्त टाकलं नाही आहे म्हणून मसाला जळायला नको. आणि त्यानंतर मग नॉर्मल पाण्यामध्ये थोडं शिजवून घ्या. मी इथे काही सोयाबीन टाकले आहेत, ज्यामध्ये पण आपल्याला प्रोटीन भेटणार आहे आणि किनोवामध्ये पण प्रोटीन भरपूर असतं. आणि त्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आपला जो हा किनोवा आहे त्यामध्ये मी नॉर्मल असा तांदूळ पण मिक्स केलेला आहे आणि तो भात टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रकारे आपल्याला किनोवा आणि हा थोडा भात जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्णपणे मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्ही किनोवा म्हणजे घेतलं असेल तेवढंच तुम्हाला डबल क्वांटिटीने पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप किनोवा असेल तर 2 कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि सगळ्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग शिजवायला ठेवायचं आहे. तुम्ही कुकरमध्ये पण करू शकतात. कुकरमध्ये 3 शिट्ट्या लागतात आणि शिजवायला 10 किंवा 15 मिनटं लागतात आणि आपली खिचडी अशी रेडी झालेली आहे. मस्त प्रोटीनयुक्त हेल्दी अशी किनोवा खिचडी. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.